जेबापूरच्या एक गाव एक देवी उपक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांची दाद। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील जेबापूर येथे स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे गेल्या 25 वर्षापासून राबविल्या जात असलेल्या एक गाव एक देवी उपक्रमाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी विशेष कौतुक केले। गावात एकोपा आणि सामंजस्य राखणाऱ्या या उपक्रमाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी पोलीस पाटील प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधून मंडळाला भेट दिली आणि देवीची आरती केली। यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्गे यांनी जेबापूर गावाला आदर्श गाव म्हणून गौरविले। प्राध्यापक शिवप्रसाद शेवाडे यांनी प्रास्ताविकात या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले। मी प्रकाश पाटील, जेबापूर। आमच्या गावाची लोकसंख्या 2100 ते 2200 आहे। आमच्या गावात स्वराज्य मंडळ आहे पोरांचं। एक गाव एक गणपती परंपरा आमच्या गावात पूर्वीपासून चालू आहे। एक गाव एक देवी पण ती परंपरा चालू आहे। आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे बुवा। आज बर्गे साहेबांनी सांगितलं की तुमच्या गावात आरतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे बुवा, तर मी सांगितलं होतं की आमच्या गावात जरा दुःखद घटना घडली आहे, त्याच्यामुळे करता येणार नाही बुवा। पण नंतर त्यांच्याशी बोललो मी, त्यांच्या घरच्याशी, त्यांनी सांगितलं करायला काही हरकत नाही बुवा, देवीचा कार्यक्रम आहे, करून घ्या। म्हणून आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एवढी ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप, पत्रकार शिवप्रसाद शेवाडे, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी अनिल बोराडे, पत्रकार दिलीप बोडे, उपसरपंच जयश्री भदाणे, सरपंच तसेच ग्रामस्थ तरुण संजय भदाणे, अशोक भदाणे, शरद भदाणे, राकेश भदाणे, पंकज भदाणे, धीरज भदाणे, महेंद्र भदाणे, महेश भदाणे, भालचंद्र भदाणे, कमलेश भदाणे, युगल भदाणे, रोहित भदाणे, वैभव भदाणे, साई भदाणे, सुमेध भदाणे, प्रशांत देवरे, रवींद्र भदाणे, विनोद भदाणे आणि हर्षल भदाणे मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनोद भदाणे आणि हर्षल भदाणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। आज पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील जेबापूर या गावी आरती करण्याचा योग आला। या जेबापूर गावाची खासियत म्हणजे मागील 20 ते 25 वर्षापासून येथे स्वराज्य मंडळ तर्फे नवदुर्गा तसेच गणपती हे पूर्ण गाव मिळून एकच बसवतो। जसे एक गाव एक गणपती, तशी एक गाव एक देवी असं ह्या इथले वैशिष्ट्य आहे। इथे सुमारे 2200च्या आसपास लोकसंख्या आहे। एवढी लोकसंख्या असून सुद्धा सगळे समूहाने एकत्र येऊन एकाच ठिकाणी पूर्ण गावात देवी किंवा गणपती बाप्पा बसवतात, हे खरंच लेखण्याजोगं आहे। आणि हा असे जे उपक्रम आहेत हे प्रत्येक गावांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे, जेणेकरून गावातील एकोपा हे कायम राहील। तसेच सदरचे गाव हे तंटामुक्तीसाठी प्रयत्नशील असून तंटामुक्ती झालेली आहे। तसेच या ठिकाणी जे नागरिक आहे एकोप्याने येऊन एकत्र येऊन आरती करतात। बस, धन्यवाद।